चेंडू या ठिकाणी घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय। गोलंदाज मणीचा पहिला चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट आणि डीप थडम्यांच्या रिजन मध्ये तिथपर्यंत आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवरती जर आपण बघितलं तर या ठिकाणी 3 धावा येताना पाहायला मिळाल्या। 3 रन्स ऑफ फर्स्ट बॉल। पहिल्या चेंडूवरती 3 धाव घेतल्या गेल्यात। आदरणीय सन्माननीय श्रीयुत रुपेशजी सालकर सरांचं आगमन झालंय। वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये। 3 धावा आहे धाव फलकावरती। 3 जून 1998 सॅम करनचा जन्मदिवस आणि सॅम करन हा इंडियन प्रीमियर लीग हिस्ट्री मध्ये सर्वात मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर ठरला आतापर्यंत। 18 कोटी आणि 50 लाख एवढी वर्णी लागली आणि सर्वांचाच रेकॉर्ड मोडीत काढला। प्रथमतः 2008 मध्ये आपण पाहिलं होतं महेंद्रसिंग पानसिंग धोनी यांना 8.5 करोड मध्ये सर्वात प्रथमतः मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर ठरले। तदनंतर आपण जर बघितलं 2021 मध्ये तर ईशान किशन हा मुंबई इंडियन्स संघाच्या माध्यमातून 15 करोड आणि 75 लाख एवढी वर्णी लागली, परंतु या साऱ्यांचाच रेकॉर्ड मोडीत काढला सॅम करन यांच्या माध्यमातून 18 करोड 50 लाख। परंतु दुसऱ्या बाजूने त्यांचे मोठे बंधू टॉम करन हे अनसोल्ड झाले। तर यावेळेस आपण पाहतोय कैलासवासीय संदीप बाबूराव करबट स्मृती चषक 2022 माहीम मिठागर आणि या ठिकाणी ही ट्रॉफी स्पॉन्सरशिप केली गेली करबट परिवारातर्फे। बेस्ट ऑलराऊंडर या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल। आदरणीय सन्माननीय श्रीयुत रुपेशजी सालकर सरांच्या माध्यमातून धन्यवाद साहेब आपल्या या आर्थिक सहाय्याबद्दल आणि गोल्डन ट्रॉफी बद्दल। होळी मैदानामध्ये धावसंख्या जर आपण बघितली तर 9 या धावफलकावरती जाऊन पोहोचलंय आणि चेंडू फेकून झाले 5। 6वा चेंडू घेऊन गोलंदाज। यावेळेस आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला। 1 धाव परिपूर्ण झालाय। दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इझिली या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या। धावांची गती जाऊन पोहोचलंय ती म्हणजे 11 या धावफलकावरती। बिनबाद चांगली सुरुवात। तोपर्यंत या घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या ऐकूया श्री साई दत्त डीजे मायको प्रोप्रायटर आहेत सचिनजी घरत त्यांच्या माध्यमातून एक सुपरहिट संगीत। तर या ठिकाणी आपण पाहतोय निसर्ग प्रेमी ऍडव्हेंचर क्लब यांच्या माध्यमातून जो खेळाडू एका हाताने झेल टिपेल त्याला गोल्डन ट्रॉफी आहे। आदरणीय कुमार सागर घायाळ सरांच्या माध्यमातून सदस्य महोदय आहेत ग्रामपंचायत चंद्रपाडा नायगाव आणि 500 रुपये अल्पेशजी ठाकरे सरांच्या माध्यमातून एका 1 हँडेड कॅच जो पकडेल त्याच्याकरता एक गोल्डन ट्रॉफी आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज। वळीया मैदानामध्ये यावेळेस आपण जर बघितलं तर पंच दर्शवतायत की हा चेंडू ट्रॅम्प लाईनच्या फार बाहेर आहे आणि यस वाईटचा इशारा या ठिकाणी पंचांनी केलाय। धावांची गती जर आपण बघितली तर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 12 रन। गोलंदाज मितेश षटक क्रमांक 2 मध्ये येतोय। यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला टप्पा मेंटेन केला। वाईड यॉर्कर लेंथचा वापर केलाय गोलंदाज आपण पाहतोय मितेशने। चांगली गोलंदाजी वाईड नंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज मितेशच्या माध्यमातून। 104 जर्सी क्रमांक आपण पाहतोय ऑन बॉलिंग मार्क ओव्हर द विकेटने। यावेळेस जर बघितलं तर पुन्हा एकदा ट्रॅम्प लाईनच्या बाहेरून चेंडू आहे। पंच दर्शवतायत विरल नायर सर। आयसीसी रूल नंबर 22 अर्थात व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि धावांची गती जर आपण बघितली तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय पुन्हा एकदा मितेश। यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी चांगला टप्पा मेंटेन केला। 2 वाईड बॉल जरूर आलेत परंतु 2 चेंडू निर्धाव देखील हाताळलेत गोलंदाज मितेशने।
चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळते. इट इज नो नेव्हर लेट टू मेन टू चेंज. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि तेच केलाय. यावेळेस ऑन साइडला प्रिफरन्स दिलाय चेंडूवरती. एक धाव जरूर मिळेल आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. धावांची गती आपण पाहतोय धाव फलकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. 15 मार्च 1877 मध्ये क्रिकेटचा पहिला सामना आपण बघितला इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया. 1:02 पहिला चेंडू पडला मेलबर्नच्या क्रिकेट ग्राउंड वरती. पंच या ठिकाणी दर्शवत आहेत की यस थर्ड अंपायर कडे या ठिकाणी दर्शवलंय कुठलाही खेळाडू येऊ नका. थर्ड अंपायर या ठिकाणी तैनात आहेत. कमिटी मेंबर्स आहेत ते या ठिकाणी येतील आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि पंचांपर्यंत पोहोचवतील. तर या ठिकाणी आपण पाहतोय धावा आहे धाव फलकावरती 15. क्रिकेटचा पहिला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वरती आपण बघितला आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंड 1,03,000 एवढी कॅपॅसिटी असणारं मैदान. संपूर्ण जगातील सर्वात मोठं मैदान म्हणून ज्याला संबोधलं गेलं. तदनंतर भारतामध्ये ईडन गार्डन कोलकाताचं मैदान 68,000 एवढी कॅपॅसिटी. तिसऱ्या क्रमांकावरती पर्सचं मैदान होतं 64,700 एवढी कॅपॅसिटी त्या मैदानाची होती. परंतु या साऱ्यांचाच रेकॉर्ड मोडीत काढला सरदार वल्लभभाई पटेल या स्टेडियमने. पहिला सामना 18 नोव्हेंबर 1982 वेस्ट इंडिज विरुद्ध भारत असा खेळला गेला आणि त्या स्टेडियमचं रिकन्स्ट्रक्शन केलं गेलं आणि तदनंतर त्या मैदानाला आणि स्टेडियमला नाव दिलं श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम. आणि त्याची क्षमता कॅपॅसिटी 1,32,000 एवढं क्षमतेचं या ठिकाणी पाहायला मिळालं. सर थर्ड अंपायर या ठिकाणी आपण यायचंय आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी द्यायचा आहे. संजयजी मोरे सर आपण कुठे असाल तर आपण प्लीज या ठिकाणी या. संजयजी मोरे सर श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम आपण पाहिलं 1,32,000 एवढी कॅपॅसिटी पाहायला मिळाली. जगातील सर्वात मोठं मैदान म्हणून जे संबोधलं गेलं ओळखलं गेलं आणि भारताला तो मान सन्मान मिळाला मोटेराचं स्टेडियम. आणि त्या मैदानाची विशेषता आहे ज्या मैदानावरती जे गवत आहे ते गवत ऑस्ट्रेलिया आणि द ओव्हलच्या मैदानावरून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारचं एक सर्वात मोठं मैदान भारतामध्ये आहे. सर्वात जास्त इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम कुठे असतील तर पहिल्या क्रमांकावरती भारत आहे. भारतामध्ये 54 एवढे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती क्रिकेटचं माहेरघर अर्थात इंग्लंड येथे 24 इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आहे ऑस्ट्रेलिया जेथे 19 एवढे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहेत. चौथ्या क्रमांकावरती आहे पाकिस्तान जेथे 18 इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आहेत. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. धावा आहे धाव फलकावरती 15 आणि 15 या धाव फलकावरती आपण पाहू शकाल गडी बाद झालाय. फर्स्ट विकेट डाऊन आणि या विकेट सहित या ऐकूया एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. जेवणाची सुव्यवस्था झालेली आहे. सर्वांनी भोजन करून घ्यायचं आहे. जेवणासाठी सहकार्य सलग 9व्या दिवसामध्ये आपण पाहतोय आदरणीय दीपकजी करबट सरांच्या माध्यमातून आदरणीय सौभाग्यवती मनीषा कलिंगडे मॅडम या देखील पाहायला मिळत आहेत. आदरणीय आकाश निमला सर आणि आदरणीय कुमारी अश्विनी पानेरा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 9व्या दिवसामध्ये भोजनाची सुव्यवस्था. धन्यवाद. वळूया मैदानामध्ये. गोलंदाज मितेशचा पुढील चेंडू यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव परिपूर्ण झाले गली रिजन मध्ये. एकाच धावेवरती या ठिकाणी आपण पाहतोय रोखलं गेलंय आणि धावा लागल्या धाव फलकावरती 16 रन्स ऑन दिस प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहू शकाल. आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज मितेश शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. पहिला चेंडू वाईड तदनंतर निर्धाव पुन्हा एकदा वाईड पुन्हा निर्धाव तदनंतर 2 धावा. चौथ्या चेंडूवरती विकेट. 5व्या चेंडूवरती 1 धाव
आणि 6वा चेंडू घेऊन गोलंदाज मितेश गोलंदाजी मार्कवर तैनात होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलाय, कमबॅकिंग गोलंदाजी केलाय. यावेळेस शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जर आपण बघितला रिच वाईड हा नियम लागू होतो. यावेळेस पंच दर्शवतायत निर्धाव चेंडू फेअर डिलिव्हरी हा चेंडू कन्वर्ट झालाय. धावा आहे धाव फलकावरती 16 आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपण पाहतोय तो म्हणजेच आहे ओम साई डोंगरीपाडा संघ, दुसऱ्या बाजूने सातपाटी ब संघ. अशा 2 संघांमध्ये रंगतदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्रिकेटचा फेवर चढलाय, क्रिकेटला आज क्रेज आलाय. चला घाई करा, पंच दर्शवतायत या ठिकाणी वेळेचं बंधन जोपासा, कारण की वेळ कुणाचा गुलाम नाहीये. ज्याने शोध लावला घड्याळाचा जर्मनीचे वैज्ञानिक होते पीटर हेनलिन, इसवी सन 1505 साली. त्यांच्याकरता सुद्धा वेळ कधीच थांबला नव्हता, तर तुम्हा आम्हासाठी वेळ का थांबेल. म्हणून म्हणतात ना 365 दिवस. एका वर्षाची किंमत जर जाणून घ्यायची झाली तर शालेय जीवनातील नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा एका वर्षाची किंमत का आहे. एका मिनिटाची किंमत, ज्याची नुकताच ट्रेन चुकते अशा व्यक्तीला विचारा एका मिनिटाची किंमत का आहे. एका सेकंदाची किंमत, जो नुकताच अपघातातून वाचता वाचता राहिलाय अशा व्यक्तीला विचारा एका सेकंदाची किंमत. आणि एका मिली सेकंदाची किंमत, जो स्पर्धक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतो आणि ज्याला कांस्य पदक आणि रजत पदक मिळतं गोल्डन पदकाऐवजी, अशा व्यक्तीला विचारा की एका मिली सेकंदाची किंमत काय असते. म्हणून म्हणतात ना वस्तूची किंमत ही वेळ आल्यावर कळत असते, कारण की वातावरणात मिळणारा फुकट ऑक्सिजन दवाखान्यात खूप महागडा विकला जातो. पंचांचा निर्णय अंतिम आहे, तर सन्मान करा. हे आपण सातत्याने पाहिलंय. धावा आहे 17 धाव फलकावरती. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 बॅक टू बॅक वाईट बॉल. परिवर्तन करावं लागेल पूर्ण वट मध्ये. मायकल होल्डिंग हा वेस्ट इंडिज संघाचा असा एक गोलंदाज ठरला ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये तब्बल 3998 चेंडू डिलिव्हर केले आणि त्याच्यामध्ये एक सुद्धा वाईट बॉल नव्हता. काही शिस्त असेल, काही डिसिप्लिन असेल मायकल होल्डिंग कडे, परंतु या ठिकाणी गोलंदाज दिवेश. चेंज ऑफ पेस, हळुवारपणे चेंडू होता. एक धाव ऑन साइड मध्ये मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची जोड ऍज अ शार्प ऍज अन हेअर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावांची गती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 20 रन ऑन दिस प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट सुरू आहे. 2 संघांमध्ये सामना रफ अँड टफ होईल यात काही शंका नाहीये, कारण की दोनही संघ एक समान एकाच ताकदीचे आहेत. पुन्हा दिवेश. यावेळेस क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, गती होती चेंडू मध्ये. हे व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. एक काळ असा होता की क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त यॉर्कर लेंथ हे क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र होतं, पण जसा काळ बदलत गेला तस आपण पाहतो बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, नकल बॉल, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक हे ब्रह्मास्त्र बनत चाललंय. पुन्हा एकदा यावेळेस देखील आपण पाहतोय व्हेरिएशन, अँड व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. विविधता हे गोलंदाजाचं अस्त्र, शस्त्र आणि ब्रह्मास्त्र बनत चाललंय आणि तेच करताना आपण पाहतोय गोलंदाज दिवेश. 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. पुन्हा एकदा तोच दिवेश राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हळूवारपणे, क्या बात आहे. प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाला. चेंज इज ओनली थिंग विच गिव्ह यू ऑपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने संधी उपलब्ध करून देते आणि लगातार 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. कमालीची गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी. यावेळेस 4था चेंडू निर्धाव आणि आता भाग पाडला सॅक्रिफाईस करायला. अशाच प्रकारे 2020 इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा फायनल मध्ये सूर्यकुमार यादव याने अशाच प्रकारे सॅक्रिफाईस केलं होतं आणि त्या सॅक्रिफाईस केल्यानंतर रोहित गुरनाथ शर्माने त्या सामन्यामध्ये 42 चेंडू मध्ये 76 धावा केल्या आणि ती मेगा फायनल मुंबई इंडियन्स या संघाने जिंकली. तशाच पद्धतीने आपण पाहतोय या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्याकरता भाग पाडला. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच कैलास.
एक कॅलिबर बॅटर 45 लवर आहे, आपण पाहू शकाल कैलास. आणि 2022 मध्ये रोहित गुरुनाथ शर्माच्या बॅट मधून 29 षटकार आले आणि आतापर्यंत संपूर्ण जगभरामध्ये आपण जर बघितलं तर रोहित शर्माच्या बॅट मधून 503 षटकार लगावले. शाहिद आफ्रिदी यांच्या 489 षटकारांचा रेकॉर्ड ब्रेक केला. परंतु पहिल्या क्रमांकावरती क्रिस्टोफर हेनरी गेल आहेत, त्यांच्या बॅट मधून 533 षटकार पूर्ण वर्ल्ड मध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिवेश. यावेळेस देखील आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव गेलाय, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल, षटक समाप्त झालाय. धावा आहे धाव फलकावरती 20 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. या घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. चांगली गोलंदाजी दिवेशने केली. पहिल्यांदा 2 चेंडू वाईड हाताळले, परंतु तदनंतर कमबॅकिंग गोलंदाजी म्हणतात ना, जर तुम्हाला हिऱ्याची पारख करायची असेल तर रात्रीपर्यंत वाट पहा, कारण की दिवसामध्ये काचेचे तुकडे देखील उन्हामध्ये चमचम करतायत. आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळाला. गोल्डन डायमंड हिरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ड्रिंक ब्रेक होते या ठिकाणी आपण पाहतोय. रखरखत सळसळट ऊन आहे आणि उन्हामध्ये खेळताना एक संदेश जरूर देईल. तुमचा सामना चालू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर एखाद्या विशिष्ट सावलीमध्ये बसून राहा. पाण्याचा जास्तीत जास्त प्रयोग करा. मानसशास्त्रांच्या आणि वैज्ञानिकांच्या मते 3 ते 4 लिटर पाणी पिणे हे अनिवार्य आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. आणि तेच पाणी आपण पाहतोय. आणि घरचं जेवण प्रिफर करा, फास्ट फूड खाऊच नका, कारण की डिहायड्रेशन होण्याची दाट शक्यता आहे या भर उन्हामध्ये. आणि तुम्हाला जर तुमचा चेहरा नीटनेटकं ठेवायचा असेल तर वेगवेगळ्या सनस्क्रीम उपलब्ध आहेत. त्या सनस्क्रीम तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकतायत. अशा प्रकारे एक सेफ्टी किट घेऊन तुम्हाला पुढे जावं लागेल, कारण की टेनिस बॉल क्रिकेट खूप फास्ट झालाय, खूप स्मार्ट झालाय. व्हॉट इज स्मार्ट? स्पेसिफिक, मेजरेबल, अल्टरनेटिक, रिअलिस्टिक अँड टाइम. षटक क्रमांक 4 अमन. पहिला चेंडू आपण बघितला, लेग ब्रेक होतोय. नच बलियेचं दृश्य पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती आपल्या ताला सुलावरती कैलासला नाचवलाय. पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती मेंटेन केला. अमनची ही खासियत आहे, आपण सातत्याने पाहत आलोय. यावेळेस जर आपण बघितलं पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. धावा लागल्यात 20 धाव फलकावरती. आणि याच 20 ऑक्टोबर 2022 रोजी आपण जर बघितलं तर ऋतुराज दशरथ गायकवाड याच्या माध्यमातून विजय हजारे ट्रॉफी मध्ये 7 चेंडू मध्ये 7 षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. संपूर्ण जगामध्ये एका षटकामध्ये 7 षटकार मारणारा एकमेव खेळाडू ऋतुराज दशरथ गायकवाड. 31 जानेवारी 1997 हा जन्मदिवस आहे. आणि 2021च्या कॅलेंडर इयर मध्ये इंडियन प्रीमियर लीग मध्ये 636 धावा करत ऑरेंज कॅपर ठरला होता 16 सामन्यांमध्ये. यावेळेस 22च्या माध्यमातून एकदा मिळेल, परंतु त्या षटकामध्ये ऋतुराज गायकवाडने सिवा सिंगच्या उत्तर प्रदेश विरोधात खेळताना 44 धावा लगावल्या. परंतु क्रिकेट मधील सर्वात महागडं षटक कुठलं असेल तर 90च्या काळामध्ये जेव्हा वेलिंग्टन अर्थात आताची जर्मनी आणि इंग्लंड विरुद्ध सामना झाला होता आणि जर्मनीचा खेळाडू होता अर्थात जॉर्ज कॅडबरी याने एका षटकामध्ये 77 धावा केल्या होत्या आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह ओव्हर ऑफ क्रिकेट म्हणून जे संबोधलं गेलं होतं. यावेळेस आपण पाहू शकाल फलंदाज धावबाद झालाय. धावांची गती जर आपण बघितली धाव फलकावरती तर या ठिकाणी जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती, परंतु एका चेंडूवरती 286 धावा देखील झाल्या होत्या. व्हिक्टोरिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया 1894 ची गोष्ट. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय धावा लागले धाव फलकावरती 23 धावा. चेंडू फेकून झाले 5. 23 या आकड्याशी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाची नातं जुळलंय. तुमच्यापर्यंत जरूर रेकॉर्ड पोहोचवेन, कारण की 23 एप्रिल 2017 मध्ये
आरसीबी हा संघ अवघ्या 49 या धावसंख्येवरती ऑल आउट झाला होता कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात आणि त्याच 23 एप्रिल 2021 मध्ये आरसीबी हा संघ अवघ्या 68 या धावसंख्येवरती ऑल आउट झाला होता हैदराबाद संघाविरोधात. पुन्हा ते गोलंदाज यावेळेस क्या बात आहे, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलाय स्टँड अँड डिलिव्हर मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार आणि या 6 धावेसहित धावांची गती लागले ती म्हणजेच 29 धावा आणि 30 धावेचं टार्गेट समोर आहे. आणि याच 23 एप्रिल 2014 रोजी पुणे वॉरियर्स या संघासोबत खेळताना रॉयल चॅलेंजर बँगलोर संघाचा क्रिस्टोफर हेनरी गेल यांनी 54 चेंडूंवरती 174 धावा केल्या होत्या आणि वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. म्हणून 23 एप्रिल आणि आरसीबी या संघाचे नातं जुळलंय. धावा लागल्यात 29 धावा, 30 धावेचं टार्गेट समोर आहे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल सातपाटी ब संघ कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करेल हे ऐकण्याकरता या मायक्रोफोन वरती चेंजेस करूया. आणि मायक्रोफोन वर जॉईन होतील व्हाइस ऑफ पालघर आणि व्हाइस ऑफ मायकोप आदरणीय अजितजी पाटील सर. तीस धावांचं टार्गेट इथे असेल. अतिशय अप्रतिम मॅच आपण बघतोय. होम साइड डोंगरीपाडा बनाम सातपाटी बी 30 धावांचं टार्गेट. चला ओपनिंग पेअर पाठवा. दरम्यान सर्व क्रीडा प्रेमींना या ठिकाणी विनंती आहे की भोजनाला प्रारंभ झालाय. सर्वांनी भोजन करूनच इथून जायचं याची नोंद घ्या. जे खेळाडू आहेत ज्यांच्या मॅच आज संपलेले आहेत किंवा त्यांच्या मॅच असतील आणि ज्यांच्याकडे वेळ भरपूर आहे त्यांनी प्लीज भोजन करून घ्यायचं याची नोंद घ्या. सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना टार्गेट इथे सेट केलं गेलंय 30-24 चेंडू. सातपाटी बी संघाकडनं सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अमन आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. एक दर्जेदार नियोजन आपण बघतोय. केतन गोलंदाजीसाठी तयार असेल. ओमसाई डोंगरीपाडा संघाकडनं 30 धावांचं टार्गेट इथे आहे आणि त्या टार्गेटला जर इथे मात्र डिफेन्स करायचं असेल तर तुम्हाला चांगला स्टार्ट द्यावा लागेल गोलंदाज केतन यांना. अमन आणि मनीष ही जोडी दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. वळूया आपण मॅच कडे. केतन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. तर स्ट्राइक एंडला आपण बघतोय मिस्टर अमन. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला व्हाईट बॉलचे संकेत मिळत आहेत केतन कडनं. पंच विरल नायर सर दर्शवताना इट इज व्हाईट बॉल. तुम्हाला पुनश्च हाताळायचा आहे हा चेंडू. स्ट्रायकर अंपायर आपण बघतोय चंद्रकांतजी निमला सर. अतिशय सुरेख न्यूट्रल पंच म्हणून दोन्ही पंच आमचे ऑफिशियल पंच गुड वर्क करताना आणि स्पर्धेला 4 चांद लावताना. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड ऑफ मध्ये संधी होती इथे झेल घेण्याची, मात्र मिळतायत 2 धावा. जर इथे झेल झाला असता डोंगरीपाडा संघाला एक ऊर्जा मिळाली असती या झेलने. जीवनदान देताना 2 धावा सुद्धा दिलेल्या सातपाटी बी संघाला. पहिल्या चेंडू वाईट आणि त्यानंतर 2 धावा, एकंदरीत 3 धावा आपण स्कोर कार्ड वरती बघतोय. अप्रतिम मॅच बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. डोंगरीपाडा बनाम सातपाटी बी मधला आजचा हा 4था सामना आपण बघतोय. 30 धावा असताना ज्यावेळेला कमी धावांचं टार्गेट समोर असताना मित्रांनो त्यावेळेला तुम्हाला एक्स्ट्रा रन द्यायच्या नाहीये. कंजूसी गोलंदाजी करावी लागते.
एका अंतराळाने तुम्हाला विकेट घ्यावे लागतात आणि विकेट घेतल्यानंतर जे प्रेशर तुम्ही कन्वर्ट करतात ना ते प्रेशर तुम्हाला कन्सॉलिडेट पण करता आलं पाहिजे. बघूया तयार होतोय केतन. चांगल्या लेंथ लाईनला मेंटेन करावं लागेल केतनला डोंगरीपाडासाठी. पुढचा चेंडू इथे फुलटॉस चेंडू होता. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय सरळ स्वीपर कव्हर डीप मध्ये. तत्पुरे मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचले ती 5 वरती. 30 धावांचं टार्गेट. 5 धावा झालेले आहेत. आज आपण बघतो 31. उद्याला मात्र 2023 ला प्रारंभ होईल आणि नक्कीच आम्ही ऍडव्हान्स मध्ये तमाम क्रीडा प्रेमींना आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण अंटायर टीमच्या माध्यमातून येणारं नवीन वर्ष नूतन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं. यावेळेला पुलचा फटका बघायला मिळतोय. चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या जवळ फील्ड करण्याचा प्रयत्न. धावा मिळतील 2. तुमच्या मनातील असलेल्या सर्व आशा सर्व इच्छा पूर्ण हो आणि ती पूर्ण करण्यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती प्रदान करो हे एवढंच मागणं मात्र मी नक्कीच परमेश्वराकडे मागेन. आमचे जे तमाम क्रीडाप्रेमी आहेत 2023 तुमच्या जीवनामध्ये खूप परिवर्तनाचं वर्ष असावं. तुम्ही जे आखलेले योजना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण निसर्ग तुम्हाला ताकद प्रदान करो ही ईश्वरचरणी प्रार्थना. वळूया केतनकडे. केतन गोलंदाजी मार्गवर दाखल झाला. राईट मोर द विकेटचा मारा पॅव्हलियन इन कडनं. पुढचा चेंडू यावेळेला थोडेसे डान्सिंग ग्राउंड विकेट आले. सुंदर शॉट बघायला मिळाला मिड ऑफला. एक धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना 8 वर जाऊन पोहोचलंय. अजूनही 22 धावांची गरज आहे. खूप सुंदर ग्राउंड मेंटेन केले गेले. त्यासाठी अथक परिश्रम आहे. त्यासाठी तुमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने मनुष्यबळ हवं असतं. तुमची युनिटी हवी असते आणि ज्या ज्या वेळेला युनिटी खूप चांगली असते त्यावेळेला असं सुंदर असं ग्राउंड तुम्ही मेंटेन करतात आणि दुसऱ्या सर्व क्रीडा प्रेमींना आनंद देत आहेत. यावेळेला सुंदर शॉट सिलेक्शन आहे. चेंडू लॉंग लेग रिजनला खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. एक धाव परिपूर्ण. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे नाही आहे. स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 1-0. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. आता मात्र 20 धावांची गरज मॅचला जिंकण्यासाठी. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. खूप शांतपणे अमन आणि मनीष धावा बनवताना आपण बघतोय. इथे पुलचा फटका. चेंडूला काऊ कॉर्नर मध्ये एक्झिक्यूट केले. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा झालाय यशस्वी. धावा बघायला मिळतील 12. End of the fresh over. 12 runs in the scorecard. Yes, did say. DJ Sahil and DJ Rajesh. चला टीम मीटिंग कमी करायची याची आपण नोंद घ्या. 12 धावा झाल्यात. येणारे चेंडू आहेत 18 धावा बनवायचे आहेत. 18 गुड स्टार्ट. सातपाडी बी संघ मनाप्रमाणे स्टार्ट बघायला मिळतोय. भोजनाची व्यवस्था सुरू आहे. सर्वांना आम्ही पुनश्च विनंती करतोय भोजन आपण सर्वांनी करून घ्यायची नोंद घ्या. भोजन शाळेमध्ये जा आणि भोजनाचा आनंद घ्यायचा आस्वाद आपण घ्या. 18 चेंडू 18 धावांची गरज गोलंदाजीसाठी आलाय डोंगरीपाडा संघाकडनं मिस्टर अमृत. बघूया अमृत दाखल झालाय. अमृत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय प्रत्यामा अमृतगमय. अमृत दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. इथे अमृतला गोलंदाजाची जी धार आहे जो डिसिप्लिन आहे तो हँडल करणं गरजेचं आहे. गतीला परिवर्तन केलंय. सरळ बॅटने दर्जेदार शॉट आहे परंतु लॉंग ऑफ द चेंडू या
लॉंग ऑफचा प्लेअर चेंडूला खूप चांगला कव्हर करतोय. मिळतील फक्त 2 धावा. धावसंख्या 14 रन्स विदाउट लॉस आपण बघतोय. सातपट्टी बी संघ इनक्रेडिबल स्टार्ट देताना. गुड स्टार्ट अमन आणि मनीष यांच्या माध्यमातून. मिस्टर अमन आहे स्ट्राईकला. थोडेसे सफल झाले. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू डॉट बॉल. ठरवून ज्या वेळेला तुम्ही शॉट खेळताना मित्रांनो त्यावेळेला चेंडू आणि फळीमधला जो संपर्क आहे तो संपर्क तेवढा कॉन्फिडन्सने होत नाही. फलंदाजाचं अंतिम ध्येय एकच असलं पाहिजे. डॉट बॉल आला की फलंदाजाचं ध्येय कसं असायला हवं की मेरिट प्रमाणे तुम्ही खेळणं शिकलं पाहिजेत. ऑफसाईडच्या चेंडूला ऑफसाईडला खेळणं किंवा ऑनसाईडच्या चेंडूला ऑनसाईडला खेळणं. शॉट सिलेक्शन ज्या वेळेला एखादा फलंदाज ठरवून ठेवतो त्यावेळेला मात्र तो स्वतःला आणि आपल्या संघाला एका टेन्शन मध्ये घेऊन येतो. डॉट बॉल बघायला मिळेल. दोन्ही अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. मला वाटते अमृत 3 चेंडू हाताळ्यात अवघ्या 2 धावा दिल्यात. अंतिम 3 चेंडू मध्ये जर त्यांनी ही कन्सिस्टन्सी ठेवली हीच रेग्युलॅरिटी ठेवली तर तो परफॉर्मन्स मॅचलिस्ट परफॉर्मन्स मध्ये तब्दील होईल. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल आणि जाऊन पोहोचलंय. 15 रन्स ऑन द बोर्ड. येणारे चेंडू जर आपण बघितले आहेत 14 आणि टोटल तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या 15. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. मिस्टर अमृत तयार गोलंदाजीसाठी. अतिशय सुरेख चेंज ऑफ द पेस होता. खूप चांगला रीड केला. यावेळेला आपण बघतोय फलंदाज मनीषनं. त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरी धावेने आपण सामना जिंकू शकतोय. माननीय विदेजी लांगे सरांचं शुभ आगमन आमच्या VIP डाईसवर झालंय. एक सुंदर असं व्यक्तिमत्व, दानशूर असं व्यक्तिमत्व आपण बघतोय. मॅन फ्रॉम नंडोरे मिस्टर विदेजी लांगे सर, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र लेमन कट लागते. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना जाऊन पोहोचेल. 17. षटक संपले दुसरं. येणारे चेंडू 12 आणि धाबा बनवायचे 13. मॅच मध्ये थोडस प्रेशर वाढते. जाऊया एक रिफ्रेश सॉन्ग कडे. अगं पोरी तुम्हाला पसंत हाय सांग लगीन तू माझ्याशी करशील काय. अगं पोरी तुम्हाला पसंत हाय सांग लगीन तू माझ्याशी करशील काय. अगं होत सांग. अरे नको रे पोरा तू डोका खाव. आधीच मी टेन्शन मध्ये हाव. नको रे पोरा तू डोका खाव. आधीच मी टेन्शन मध्ये हाव. माझ्या प्रेमाचं कर तू दिन पुरी कामागनी टाकाय येऊ तुझे घरी. होय रे प्रेम मी करतोय तुझ्यावर. होय रे प्रेम मी. डीजे थँक्यू. तर आपण बघतोय अजूनही आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. त्यानंतर खेळायचे आहेत 2 सेमी आणि 1 फायनल. तर नक्की सेमी फायनल हा 5-5 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्या. आणि त्यासाठी टाइम लावलं जाईल. तुम्हाला 1 षटक एक्स्ट्रा खेळायला मिळेल. त्यासाठी मात्र तुम्हाला टाइम लावलं जाईल आणि त्या टाइमामध्ये तुम्हाला इनिंग संपवणं गरजेचं आहे याची आपण नोंद घ्या. कारण क्रीडाप्रेमी भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चांगला खेळ त्यांना बघायला मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण सेमीफायनल 5 षटकांच्या खेळवणारा 2 षटक पॉवर प्ले असेल याची आपण नोंद घ्या. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. जे काही रूल्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तुर्ताच आपण वळूया मॅच कडे. संजय गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. बघूया समोर आहे तो अमन. 12 चेंडू आणि 13 धावा असताना संजय मात्र पलटवार करेल का हे बघावं लागेल. चांगल्या डिसिप्लिनने अनुशासनने चेंडू जर हाताळला गेला मॅच अतिशय सुरेख. 1 धाव दरम्यान इथे धावा मिळत आहेत 3.
3 धावा धावफलकावर आपण बघतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. येणारे चेंडू जर आपण बघितले तर असतील 11 आणि धावा बनवायचे आहेत ते आता मात्र 10. गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले संजय, तर सामोरे जाईल तो मनीष. सातपाटी बी संघाकडनं आपण बघतोय. अतिशय सुरेख आपल्याच फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिटचा टीम होता. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस आपण नेहमी म्हणतोय आणि ती हिट झालेला नाहीये. अन्यथा मनीषचा थोडासा धोका वाढला होता. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना जाऊन पोहोचलंय ती 21. पुढचा चेंडू संजय. ओहो, सुंदर चेंडू गुडलँड वरती पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता यावेळेला अमनचा. आता मात्र 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये डोंगरीपाडा संघ कम बॅकिंग करू शकतो. सामना हा दुहेरी वळणावरती घेऊन जाण्याची क्षमता गोलंदाजाकडे आहे. तर ह्या मॅचला मात्र फिनिश करण्याची जिम्मेदारी मनीष आणि अमनकडे आहे. बघूया 9 चेंडू 9 धावांची गरज. या वेळेला मात्र झेल झालाय आणि अमनला यावं लागेल बॅक टू पविलियन कडे. येणारे चेंडू 8, धावा बनवायचे 9. थोडासा मॅच मधला इंटरेस्ट वाढताना दिसतोय. कम ऑन डीजे. आठ चेंडू आणि 9 धावांची गरज. न्यूमॅन दीपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनीष सोबत. सुंदर प्रयत्न होता अमन यांचा, परंतु डीप बॅकवर्ड टॉस क्युअर लेगला क्लिअर करू शकले नाही. तिथे सुंदर झेल घेतला गेला आणि मॅच मध्ये जान फुकताना संजय. 8 चेंडू 9 धावा. व्हॉट अ मॅच. 5वा चेंडू पॅव्हलियन कडनं संजय दाखल झाला. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामन्याला कलाटणी देणारा षटक आहे. टर्निंग पॉइंट ठरेल का संजय यांची ही गोलंदाजी. तर समोर आहे दीपेश. नॉन सायकिंगला मणी. 7-9 च इक्वेशन. अंतिम चेंडू. इथे बॅटला ब्रश करतोय चेंडू. शॉर्ट थर्डमॅनला वेगानं ट्रॅव्हल करतोय डीप थर्डमॅन रिजनला. 1 धाव. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. आणि इथे 3 धावा परिपूर्ण करताना येणारे 6 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. एसटीजे. कल्यात पाणी डुल त्यावर कमल फुल. कल्यात पाणी डुल त्यावर कमल फुल. अतिशय सुरेख मॅच. 6 चेंडू 6 धावांची गरज. एका बाजूने आमचे कुशल खूप चांगल्या पद्धतीने गोल्डन मेमरी साठवण्याचा प्रयत्न करतायत. कुशल चौधरी मॅन फ्रॉम मोरबे आणि एका बाजूने मुन्ना जसवाल खूप चांगल्या पद्धतीने पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. दोन्ही प्रोफेशनल कॅमेरामॅन आपण बघतोय. 6 चेंडू 6 धावा आणि आमचे लाईव्ह एडिटर आपल्याला बघायला मिळत आहेत धीरज आणि श्रेयश. आमची संपूर्ण पाटील नेटवर्कची टीम या ठिकाणी सुंदर वर्क करताना. गोलंदाज आहे कैलास.
फक्त दिशा देण्याचं काम केलंय. मनीषला स्ट्राईक वरती घेऊन येत आहेत. लेग बाईच्या रूफण एक धाव काउंट केली जाईल. दरम्यान 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुढचा चेंडू कैलास. ओ यावेळेला पडल्यानंतर थोडासा मध्ये टर्न झाला होता, परंतु खूप चांगला रीड केलाय मनीष नाणी. इथे 2 धावा घेण्याचा मानस पूर्ण करतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके थोडे का होईना वाढतायत. इथून मात्र डोंगरीपाडा संघाला चांगला फिल्डिंगचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. A lot of runs give behind the wicket and not good thing for the डोंगरीपाडा टीम. ज्या पद्धतीने विकेटच्या मागे रन्स दिलेले आहेत त्या धावा कुठे अडचणीत आहेत आणत आहे डोंगरीपाडा संघाला. दरम्यान पुढचा चेंडू. ओहो वाडा शॉट. वेट केलं, वॉच केलं आणि फेकून दिलं. डीप बॅकवर्ड पॉइंट मधनं मनीष नामाचा ब्रँडेड चौकार. अभिनंदन. सातपाटी बी संघ हाडलक, डोंगरीपाडा संघ बजाव. DJ Lahu